मित्रांनो, लक्षात ठेवा, हत्या करणे, चोरी करणे, लैंगिक वासनेला बळी पडणे, खोटे बोलणे, परनिंदा, शिव्या देणे, रिकाम्या गप्पा मारणे हे पाप आहे. मत्सर करणे हे पाप आहे. द्वेष करणे, पाखंडी मतांना चिकटून राहणे हे सर्व पापमय आहेत. तर मग ह्या पापांचे मूळ काय आहे? तर वासना हे पापांचे मूळ आहे. द्वेष हे पापाचे मूळ आहे. भ्रम हे देखील ही सर्व पापाची मूळच आहेत. पापकृत्य न करणे चांगले. केलेले कृत्य तुम्हाला सतत छळीत राहील. पापकृत्य न करणे चांगले. तुम्ही केलेले कुकृत्य तुम्हाला सतत छळत राहील, पश्चातापाने जाळत राहील. सत्कृत्य मनात येताच त्वरित करा. ते केल्यावर कधीही पश्चातापाची वेळ येणार नाही. अरे, एवढ्याने मला काय पाप लागणार आहे असे म्हणू नका. ती सहजासहजी टाळण्यासारखी गोष्ट नाही. थेंब थेंब पाणी पडता पडता पाण्याचा हंडा सहज भरून जातो. त्याचप्रमाणे थोडे थोडे करता करता मूर्ख मनुष्य अगदी पापमय बनून जातो. विपुल संपत्ती आणि थोडे संरक्षण जवळ असलेला व्यापारी आडरानातील मार्गाने जाणे टाळतो. ज्याला जगायची इच्छा आहे तो विषाचा संपर्क टाळतो. माझ्या मित्रांनो, जे जे काही चांगलं आहे त्या सगळ्यांचं मूळ म्हणजे वासनारहित होणे. त्याचप्रमाणे द्वेषापासून, मायेपासून मुक्त असणे हे त्याचे मूळ आहेत. तर मग बंधूंनो, दुःख दुःख म्हणतात ते तर आहे काय? बघा, जन्म म्हणजे दुःख, वृद्धावस्था म्हणजे दुःख, रोग म्हणजे दुःख, मृत्यू म्हणजे दुःख, निरुत्साह किंवा कष्ट म्हणजे दुःख, खेद आणि निराशा म्हणजे दुःख, किळसवाण्या ओंगळ गोष्टींशी संबंध येणे, आपल्या प्रेमाची अस्तू वरवणे, आपल्याला तीव्रतेने हवी असलेली गोष्ट न मिळणे. बंधूंनो, या सर्व गोष्टी म्हणजे दुःखच आहेत. माझ्या मित्रांनो, या दुःखाचे मूळ म्हणजे मनुष्याची कामवासना, भोगेच्छा आणि आपले अस्तित्व टिकवण्याची पिपाशा हे आहे. त्यामुळे तो सर्वत्र इंद्रियांचे सुख शोधतो. परिणामतः पुनर्जन्माचे चिरंतन चक्र त्याच्या पाठीमागे लागते. इंद्रिय सुखाचा उपभोग, वासना आणि स्वार्थीपणा, बंधूंनो, याच सर्व गोष्टी दुःखाचे मूळ आहेत. तर दुःखनाशाचा मार्ग कोणता? पवित्र अशा अष्टांग मार्गाचे अनुसरण केल्याने दुःखाचे नाश होतो. मित्रांनो, जो कुलशीलवान युवक दुःख म्हणजे काय, दुःखाचे मूळ कशात आहे आणि दुःखाचा नाश कशाने होतो हे सगळे नीट ओळखतो व वासनेचे समूळ उच्चाटन आणि क्रोधाचे दमन करतो, मीच आहे ही भ्रमपूर्णा अहंकारयुक्त कल्पना नष्ट करून अज्ञानाचा त्याग करतो व निर्वाणाची प्राप्ती करून घेतो, तो आपल्या जीवनातील दुःख कायमचे नाहीसे करतो. प्रत्येक मनुष्याने पापाचा संबंध सुद्धा तितक्याच कटाक्षाने टाळायला हवा. तुम्ही आकाशात उडून जा, समुद्राच्या गर्भात लपा की एखाद्या विशाल पर्वताच्या गुहेत दडून बसा. या पृथ्वीच्या पाठीवर तुम्ही कोठेही पळून गेलात तरी तुम्ही केलेल्या पापकृत्याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल. त्यातून तुमची कधीही सुटका होऊ शकणार नाही. 10 गोष्टी आहेत, त्यांच्यामुळे मनुष्याची कृत्ये पापमय होतात. त्या 10 गोष्टी टाळल्या की ही कृत्ये पुण्यमय होतात. 3 दैहिक, 4 वाचिक आणि 3 मानसिक अशी 10 पापे आहेत. खून, चोरी आणि व्यभिचार ही दैहिक पापे आहेत. खोटे बोलणे, दुसऱ्याची निंदा करणे, शिव्या देणे आणि रिकामटवळ्या गप्पा मारणे ही वाचिक पापे आहेत. लोभ, द्वेष आणि प्रमाद
ही मानसिक पापे आहेत. ही 10 पापे आपल्या हातून घडू देऊ नका, अशी माझी तुम्हाला शिकवण आहे. हिंसा करू नका. प्राणीमात्राबद्दल आस्था बाळगा. चोरी करू नका. लुटारूपणाही करू नका. ज्याने परिश्रम केले तो आपल्या परिश्रमाच्या फळांचा स्वामी झालाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण होण्यास हातभार लावा. व्याभिचारापासून दूर रहा. शुद्ध आणि निष्कलंक जीवन व्यतीत करा. खोटे बोलू नका. सत्यनिष्ठ रहा. युक्तायुक्त विचार करून निर्भयतेने आणि प्रेमपूर्ण अंतकरणाने खरे तेच सांगा. खोटी कुलंगडी शोधून काढायची आणि ज्याला त्याला ती सांगत सुटायची असे करू नका. आपल्या सहकाऱ्यांविषयी काकदृष्टी ठेवू नका. उलट त्यांच्या स्वभावाची चांगली बाजू पहा. म्हणजे त्यांचे जे कोणी शत्रू असतील त्यांच्यासमोर तुम्हाला तुमच्या सहकार्याची बाजू प्रामाणिकपणे मांडता येईल. बोलताना वाईट शब्द वापरू नका. शिष्टाचाराला शोभतील असे चांगले शब्द वापरा. रिकाम्या गप्पांत वेळ घालवू नका. ध्येया अनुकूल कार्य करीत रहा. अन्यथा शांतपणे बसून रहा. लोभ धरू नका. द्वेष करू नका. उलट अन्य जनांना वैभवशाली पाहून त्यात आनंद माना. आपले अंतःकरण निष्पाप ठेवा. त्यात कधीही अंकुर वाढू देऊ नका. अगदी आपल्या शत्रूविषयी द्वेष वाटता कामा नये. भूतमात्राशी दयायुक्त व्यवहार करा. आपले मन अज्ञानमुक्त करा आणि सत्याच्या ज्ञानासाठी उत्सुकता असू द्या. हे विशेषच आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही पाखंड मताच्या अथवा प्रमादाच्या आहारी झाल्याशिवाय राहणार नाही. ही 10 पापे आपल्या हातून घडू देऊ नका, अशी माझी तुम्हाला शिकवण आहे. हिंसा करू नका. प्राणीमात्राबद्दल आस्था बाळगा. चोरी करू नका. लुटारूपणाही करू नका. ज्याने परिश्रम केले तो आपल्या परिश्रमाच्या फळांचा स्वामी झालाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण होण्यास हातभार लावा. व्याभिचारापासून दूर रहा. शुद्ध आणि निष्कलंक जीवन व्यतीत करा. खोटे बोलू नका. सत्यनिष्ठ रहा. युक्तायुक्त विचार करून निर्भयतेने आणि प्रेमपूर्ण अंतकरणाने खरे तेच सांगा. खोटी कुलंगडी शोधून काढायची आणि ज्याला त्याला ती सांगत सुटायची असे करू नका. आपल्या सहकाऱ्यांविषयी काकदृष्टी ठेवू नका. उलट त्यांच्या स्वभावाची चांगली बाजू पहा. म्हणजे त्यांचे जे कोणी शत्रू असतील त्यांच्यासमोर तुम्हाला तुमच्या सहकार्याची बाजू प्रामाणिकपणे मांडता येईल. बोलताना वाईट शब्द वापरू नका. शिष्टाचाराला शोभतील असे चांगले शब्द वापरा. रिकाम्या गप्पांत वेळ घालवू नका. ध्येया अनुकूल कार्य करीत रहा. अन्यथा शांतपणे बसून रहा. लोभ धरू नका. द्वेष करू नका. उलट अन्य जनांना वैभवशाली पाहून त्यात आनंद माना. आपले अंतःकरण निष्पाप ठेवा. त्यात कधीही अंकुर वाढू देऊ नका. अगदी आपल्या शत्रूविषयी द्वेष वाटता कामा नये. भूतमात्राशी दयायुक्त व्यवहार करा. आपले मन अज्ञानमुक्त करा आणि सत्याच्या ज्ञानासाठी उत्सुकता असू द्या. हे विशेषच आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही पाखंड मताच्या अथवा प्रमादाच्या आहारी झाल्याशिवाय राहणार नाही.